नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मला सांगा, दिवसभर काम करून आल्यावर तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटतं का? किंवा जिम न करताही तुमचे पाय आणि स्नायू दुखतात का? आपण विचार करतो की कदाचित झोप पूर्ण झाली नसेल किंवा जास्त काम झालं असेल. पण कधी विचार केला आहे का की तुमच्या शरीराचा जो पाया आहे, म्हणजेच प्रोटीन, कमी पडतंय ते? बऱ्याचदा आपण जेव्हा प्रोटीनबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला डोळ्यासमोर फक्त जिम जाणारी मुलं किंवा महागड्या डब्यातील पावडर येते, बरोबर आहे? पण खरं सांगू का, प्रोटीन फक्त बॉडी बनवण्यासाठी नसतं, तर ते आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीसाठी गरजेचं असतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर म्हणजे एक घर आहे आणि प्रोटीन म्हणजे त्या घराच्या विटा. जर विटाच कच्च्या असतील तर घर कसं टिकणार? आता तुम्ही म्हणाल, डॉक्टर आम्ही तर रोज वरण भात आणि पोळी भाजी खातोच की. मान्य आहे, पण आपल्या भारतीय आहारामध्ये आपण कार्बोहायड्रेट्स म्हणजे भात पोळी जास्त खातो आणि प्रोटीनकडे दुर्लक्ष करतो. यामुळेच भारतातल्या 70 ते 80% लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता आढळते. चला, एक छोटा खेळ खेळूयात. तुम्हाला माहिती आहे का की अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कशाचं असतं? तर सोयाबीनमध्ये आणि आपल्या घरच्या मूग डाळीमध्ये सुद्धा. आश्चर्य वाटते ना? आपल्याला वाटतं शाकाहारी जेवणामध्ये प्रोटीन नसतं, पण पनीर, कडधान्ये आणि अगदी सुकामेवासुद्धा प्रोटीनचाच खजिना आहे. फक्त अडचण अशी आहे की आपल्याला ते योग्य प्रमाणात कसं खायचं हे माहीत नाही आहे. ठीक आहे, आपण आज हरिकृष्णा क्लिनिकच्या माध्यमातून प्रोटीनबद्दल माहिती घेऊयात. प्रोटीन हे आपल्या शरीरासाठी बिल्डिंग ब्लॉकसारखे काम करतात. शरीराची झीज भरून काढण्यापासून ते स्नायूच्या मजबूतीपर्यंत प्रोटीन अत्यंत आवश्यक आहे. प्रोटीन म्हणजे नक्की काय? प्रोटीन हे अमायनो ॲसिडचे बनलेले असते. आपल्या शरीरातील केस, नखे, त्वचा, स्नायू आणि अगदी रक्त देखील प्रोटीनवर अवलंबून असते. शरीरातील पेशींची दुरुस्ती करण्यासाठीचे काम प्रोटीन करते. प्रोटीनचे मुख्य प्रकार किती आहेत आणि त्याचे स्त्रोत, सोर्सेस ऑफ प्रोटीन आपण पाहूयात. लोकांना हे सांगणे खूप गरजेचे आहे की प्रोटीनसाठी फक्त महागड्या गोष्टींची गरज नसते. शाकाहारी स्त्रोत, व्हेजिटेरियन सोर्सेस. कडधान्यांमध्ये मूग, मटकी, चणे, तूर डाळ, उडीद डाळ. सोयाबीनमध्ये शाकाहारी लोकांसाठी हा प्रोटीनचा सर्वात मोठा स्त्रोत आहे सोयाबीन. दुग्धजन्य पदार्थ, दूध, पनीर, दही, ताक. सुकामेवा, बदाम, अक्रोड, शेंगदाणे आणि भोपळ्याच्या बिया. मांसाहारी स्त्रोत, नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस. अंडी, एका अंड्यात साधारण 6 ग्रॅम प्रोटीन असते. चिकन आणि मासे हे लीन प्रोटीनचे उत्तम स्त्रोत मानले जातात. प्रोटीनची कमतरता असल्यास काय होते? सिम्पटम्स ऑफ डिफिशियन्सी. जर शरीराला पुरेसे प्रोटीन मिळाले नाही तर खालील लक्षणे दिसू शकतात: सतत थकवा जाणवणे, केस गळणे आणि नखे कमकुवत होणे, वारंवार भूक लागणे, प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, स्नायू दुखणे किंवा शरीर अशक्त होणे. शरीराला किती प्रोटीन हवे? डेली रिक्वायरमेंट काय असते? एका सामान्य व्यक्तीला त्याच्या वजनाच्या प्रति किलो 0.8 ते 1 ग्राम प्रोटीनची गरज असते. उदाहरणार्थ, जर तुमचे वजन 60 किलो असेल तर तुम्हाला दिवसाला साधारण 48 ते 60 ग्रॅम प्रोटीनची गरज आहे. खेळाडू आणि जिम जाणाऱ्यांसाठी ही गरज जास्त असू शकते. काही महत्त्वाचे टिप्स पण सांगून ठेवतो. पचन. प्रोटीन पचण्यासाठी शरीराला जास्त पाण्याची गरज असते, त्यामुळे प्रोटीनयुक्त आहार घेताना भरपूर पाणी प्यावे. वेळ. प्रोटीन फक्त एकाच वेळी न खाता दिवसाच्या तिन्ही जेवणात विभागून घ्यावे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण. घरगुती पर्यायामध्ये शेंगदाणे आणि गूळ हे एकत्र खाणे हा प्रोटीन मिळवण्याचा सर्वात स्वस्त आणि मस्त घरगुती उपाय आहे. प्रोटीन म्हणजे फक्त बॉडी बिल्डिंग नाही तर हेल्दी लिव्हिंग आहे. यामुळे प्रोटीन खाणे हे खूप गरजेचे आहे. धन्यवाद.